श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 5 विषय मराठी या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या नागपूर विद्यापीठाने अभ्यासासाठी नेमलेल्या पुस्तकातील व्यावहारिक मराठीचा भाग अभ्यासासाठी घेत आहे. यामधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे, शीर्षक आहे मुद्रित प्रसार माध्यमासाठी लेखन प्रकार व कौशल्य. लेखक आहेत संजय विष्णू तांबट. या प्रकरणातील आपण आज रसास्वाद व परीक्षणे हा भाग अभ्यासासाठी घेत आहे. मुद्रित प्रसार माध्यमांमध्ये रसस्वाद आणि परीक्षण हे एक सदर असायचं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, साहित्यकृती यांच्याविषयी माहिती दिलेली असायची. यात कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा इत्यादी विषयावरील पुस्तकांचं रसास्वाद आणि समीक्षण केलेलं असायचं किंवा परीक्षण केलेलं असायचं. आणि हेच करताना कोणकोणती कौशल्य लेखकाच्या अंगी असणं आवश्यक आहे याची माहिती इथे दिलेली आहे. या विषयावरील माहितीला प्रारंभ करताना लेखक म्हणतात, साहित्य विषयाला वाहिलेल्या नियतकालिकांचा कल नवे ग्रंथ, कथा, कादंबऱ्याचे समीक्षण करण्याकडे असतो. तोच त्याचा मुख्य विषयही असतो. परंतु नेहमीच्या दैनिकीय व साप्ताहिकामधील लेखनाचा हेतू वाचकांना नव्या पुस्तकांची ओळख करून देणे व त्यांच्याविषयी रस उत्पन्न करणे इतकाच असतो. वाचकामध्ये नव्या पुस्तकांची ओळख करून देणे आणि त्या पुस्तकाविषयी रस निर्माण करणे हा परीक्षणामागे किंवा रसास्वादपर सदरामध्ये लेखन करणाऱ्याचा असतो. त्यामुळे असं लेखन करणाऱ्याला काही कौशल्य असणं आवश्यक आहे. ते कोण्या प्रकारचं असते हे सांगताना ते पुढे म्हणतात, साहित्यिक अंगाने समीक्षा आणि पुस्तकांचे साध्या सोप्या भाषेतील परीक्षण यातील हा मुख्य फरक लक्षात घेतला पाहिजे. ते लिहिताना सर्वप्रथम पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, आवृत्ती, प्रकाशन वर्ष व किंमत हा तपशील नोंदवून ठेवावा. अशा प्रकारचं लेखन करताना पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, प्रकाशकाचं नाव, पुस्तकाचे प्रकाशन वर्ष, त्याची आवृत्ती आणि किंमत या सर्व गोष्टींची माहिती अशा प्रकारच्या लेखनामध्ये येणं आवश्यक आहे. तसेच मुखपृष्ठ स्कॅन करावे किंवा त्याचे छायाचित्र काढावे आणि ज्या पुस्तकाविषयी आपण माहिती देत आहे त्या पुस्तकाचे छायाचित्रसुद्धा त्या लेखात असणं आवश्यक आहे. त्यामुळे तशा प्रकारची पुस्तकं वाचण्याविषयी वाचकाच्या मनामध्ये भावना उत्पन्न होतात. पुढे ते म्हणतात की अशाच प्रकारचं लेखन होते का, तर नाही. याशिवाय इतर प्रकारचं सुद्धा रसास्वाद आणि परीक्षणपर लेखन केलं जाते. त्यामध्ये संगीत, नाट्य, चित्र प्रदर्शने, चित्रपट आदीचे परीक्षणसुद्धा केले जाते.
त्या क्षेत्रात लेखन करणाऱ्याला त्या विषयाविषयी रस असणे आवश्यक आहे आणि जाणही असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला संगीताचं परीक्षण करायचं आहे, रसास्वाद करायचा आहे, किंवा नाट्य किंवा चित्रप्रदर्शनी, चित्रपट इत्यादीचं परीक्षण करायचं आहे, रसास्वाद करायचा आहे, तर त्या क्षेत्राविषयी माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या विषयावर लेखन करणाऱ्या लेखकाला त्या विषयामध्ये रस असणंसुद्धा आवश्यक आहे. रसास्वादाबरोबरच नाटकातील पात्र निवड, पटकथा, पार्श्वसंगीत, छायाचित्र व संकलनाचा दर्जा, नवे तंत्र, त्याचा परिणाम, दिग्दर्शकाची शैली आदीची चर्चा परीक्षणामध्ये रंगत आणत असते. त्यामुळे या विषयाची माहितीसुद्धा अशा प्रकारचं लेखन करणाऱ्याला असणं आवश्यक आहे. शेवटचे म्हणतात, साहित्य व कला या क्षेत्रातील अशा परीक्षणाबरोबरच नवे मोबाईल हँडसेट, गॅजेट्स, नवी सॉफ्टवेअर, नवी स्वयंचलित वाहने आदी विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टीचा परिचय व परीक्षण करून देण्याचे दालनही वेगाने वाढत आहे. काळाबरोबर परीक्षणाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे, रसास्वादाचं स्वरूपसुद्धा बदलत चाललेलं आहे. मग लेखकाने मोबाईल, गॅजेट्स, नवीन सॉफ्टवेअर, स्वयंचलित वाहने आणि विज्ञानातील इतर तंत्रज्ञानात्मक गोष्टी याविषयीचे सुद्धा परीक्षणाचं दालनं आता निर्माण होत आहे. असे दालनावर लेखन करणाऱ्याला त्या विषयाची माहिती असणं आवश्यक आहे. त्याची नोंद इथे करतो असे ते म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे काळानुरूप पुस्तक परीक्षणाबरोबर वेगवेगळ्या गोष्टीची परीक्षणंसुद्धा व्हायला लागली आहे. प्रथमतः पुस्तक परीक्षणाचा कालखंड होता, नंतर वेगवेगळ्या संगीत, चित्र इत्यादी कलांच्या परीक्षणाचा कालखंड आला आणि आता जो कालखंड सुरू आहे तो विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित गोष्टींच्या परीक्षणाचा कालखंड आहे. त्यामुळे रसास्वाद किंवा परीक्षण हा आता जुनाट झालेला भाग नाही किंवा जुनाट होणारा भागसुद्धा नाही, हे आपल्याला इथे लक्षात घ्यावे लागते. आजच्या भागामध्ये एवढेच. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.